नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेंदू वडा। चला तर आपण साहित्य बघून घेऊया। मी इथे डाळ घेतलेली आहे। ही पाव किलो डाळ मी उडदाची घेतले आणि कपानी बोलल तर हा 1 कप डाळ आहे। ही पाव किलो डाळ आणि अर्धा तास भिजवले। ही डाळ अर्धा तासच भिजवायची। आता ह्याला हे जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। डाळ वाटताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तरी बघा मी ह्या डाळीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आता मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे। आणि हे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं नाही, जेवढं लागेल ना आपल्याला वाटायला तेवढा 1-1 चमचा करून पाणी ह्याच्यात घ्यायचं, जास्त पाण्याचा वापर नाही ठेवायचा। आता ही डाळ आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया। तर हे बघा इथं आपली डाळ वाटून झालेली आहे। हे बघा ही डाळ आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे, म्हणजे जास्तीचा पाण्याचा वापर नाही करायचा। जास्तीचा पाण्याचा वापर केला आणि ते पातळ जर झाले ना तर आपले वडे बरोबर होणार नाही। एखादी चमची जर लागलं पाणी तर त्यात टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं। तर हे पीठ आपलं आहे ना, हे बघा कसं असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला 5 मिनिटं असं फेटायचं आहे। आणि ह्याच्यात काय चवी ॲड करायचे तर मी ह्या 2 मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात, 1 इंच अद्रक घेतले आणि कढीपत्त्याची पानं अशी बारीक कट करूनच घेतलेत। हे पण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे। तुम्हाला जर टाकायचं नसलं ह्याच्यात काय तर नाही टाकले तरी चालेल, कारण कसं ह्याने जास्त टेस्टी होतात हे मेंदू वडे, म्हणून मी टाकलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि हे 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे। याला पाण्याचा जास्त हात नाही लावायचा, नाही तर मग वडे चांगले नाही होणार आपले। तर साऊथ इंडियनवाल्यांकडे कसं मशिनी असतात मोठ्या मोठ्या, तर आपल्याकडे मशिनी नाही, त्याच्यामुळे हे वडे बनवताना आणि डाळ वाटताना पाण्याचा वापर थोडा आपण कमी केला पाहिजे। तसा मी पाण्याचा वापर कमी केलेला आहे। ह्याला आता हाताने असं फेटून घ्यायचं आहे। जर हाताला चिकटले ना तर थोडा असा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे हे चिकटत नाही। हे बघा हे असं काढून घ्यायचं आणि हे असं आहे ना आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यातली काय हवा असेल ना ती निघून जाते बाहेर आणि वडे आपले चांगले मऊ लुसलुशीत होतात। तर हे बघा आपलं पीठ हे फेटून झालेलं आहे। आता आपण बघूया पीठ तयार झाले का नाही। मी पाण्याचा हात घेतलाय आणि ह्या वाटीमध्ये थोडं पीठ टाकून बघते। हा गोळा तरंगतंय म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण वडे बनवायला सुरुवात करू। तर मी आता गॅस पेटवून घेते आणि कढई गरम करत ठेवते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि वडे बनवायला सुरुवात करू आपण। आता आपली कढई गरम झाली, मी तेल टाकून घेते। आता कढईमधलं तेल तापले का आणि ते तेल आपल्याला एकदम कडकडीत पाहिजे तापलेलं। अजून तेल कडकडीत तापलेलं नाही, कारण ह्याला कसं पाण्याचा जरा हात लावलेला असतं, त्याच्यामुळे ते गरम जर कमी गरम असलं ना तर हे टाकल्याच्या नंतरला ते आणखी गार होतं, म्हणजे तेव्हा कडक पहिलंच तेल आपल्याला कडकडीत गरम करून घेतलं पाहिजे। हे बघा आपलं तेल गरम झालंय। आता आपण वडे सोडायला सुरुवात करूया। हे इथपर्यंत आपल्याला तेल गरम पाहिजे, म्हणजे ते कसं टाकलं का पटकन वरती येतात। आता हे बघा एक मी वाटी घेतली, त्याच्यावरती रुमाल लावलाय आणि पाण्याचा हात करून घ्यायचा आणि हा गोळा आहे ना तो असा ह्याच्यावरती थापायचा। आता ज्या तुम्हाला मी आयडिया देते ना त्याच्यात तुम्हाला कुठली जी सोपी पडेल त्या आयडियाने तुम्ही हे वडे बनवू शकता। हे बघा आता मी ह्याच्यामध्ये सोडते। हे बघा आता एक मी गालणी घेतले, आपली चहा घालतो ना ती गालणी घेतले। असं करू शकता तुम्ही। आता थोडी गॅस कमी करायची। ह्या प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे। हा बघा
हे बघा, पाण्याचा हात घ्यायचा आणि असा तुम्हाला जर पाहिजे वडा तर असा पण करू शकता तुम्ही. हा बघा, आणि असा हा सोडायचा. आणि फक्त एवढंच करा, हाताची जरा काळजी घ्या, कारण कसं गरम तेल असतं ना, म्हणून. हे बघा, असं पण करू शकता तुम्ही. तर हे बघा, हे असे वडे हे आपले तयार झालेत. आता ह्याच प्रकारे आपण जेवढे आपले वडे आहेत तेवढे आपण सगळे असेच करून घ्यायचे. हे बघा, तर दुसरे पण असेच तळून घ्यायचे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असली तर एक लाईक नक्की करा. तर हे बघा, इथे आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत. मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते. हे बघा, तुम्हाला दाखवते कसे आपले वडे झालेत. मोडून दाखवते एक. हे बघा, एकदम मऊसूत आणि कडक झाले, खुसखुशीत एकदम झालेत वरून. तर इथे आपले मेंदूवडे बनवून झालेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे आपले सांबार आणि चटणीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.